माझे नाव अजय. मी एका नॅशनलाइज्ड बँकेत नुकताच नोकरीवर रुजू झालो होतो. ती बँक हैदराबादातील संतोष नगरमध्ये होती. मला या ठिकाणी येऊन 4 दिवस झाले आहेत. सध्याला मी एका लॉजवर थांबलो होतो. पण लॉजचं दररोजचं भाडं मला काही पुरवडत नव्हतं. म्हणून मी एक रूम करण्याचे ठरविले. मग मी बँकेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला व बायकांना रूमबद्दल विचारपूस करतच होतो. मला रूम ही बँकेजवळच हवी होती. तेवढ्यात एका माणसाने बँकेपासून 100 मीटर अंतरावर असणाऱ्या घराचा पत्ता सांगितला. मग मी संध्याकाळी त्या घरी जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. मग संध्याकाळी बँक बंद झाल्यावर नंतर मी त्या घराच्या पत्त्यावर येऊन पोचलो. घराचा दार लावलेला होता. मग मी जेव्हा दारावर थाप मारली तेव्हा काही क्षणातच दार उघडला आणि समोर साडी घालून केसात मोगऱ्याचा गजरा व डोळ्यात काळे काजल भरून असे वाटत होतं की जणू एखादी साऊथ इंडियन हिरोईन माझ्यासमोर उभी आहे की काय. ती मला तेलुगू भाषेत विचारू लागली. मग मी तिला हिंदीतच विचारू लागलो तेव्हा ती माझ्याजवळ हिंदीत बोलू लागली. मग मी तिला म्हणालो, आपके यहाँ किराए का घर खाली है ना. तेव्हा त्या बाईने मला घरात बोलवून तिच्या आईला बोलावले. अम्मा, इधर आओ, कोई आया है अपना घर किराए से लेने के लिए. मग जेव्हा ती आंटी बाहेर आली तिला पाहून मी चकितच झालो. कारण ती आंटी तिच्या मुलीपेक्षाही सुंदर दिसत होती. ती वयाने वयस्कर होती पण शरीराने अगदी यंग वाटत होती. मग ती आंटी मला म्हणाली, तुम्हें किराए पर घर चाहिए ना. तुम सिंगल हो या मॅरिड. त्यावर मी आंटीला म्हणालो, आंटी मैं अभी सिंगल हूँ. मग ती आंटी मला म्हणाली, चलो अंदर आ जाओ. मी आत येऊन पाहिले तर काय, खूपच मोठा वाडा होता. त्यात एक मोठा झुलाही टांगलेला होता. खाली वरती सर्वीकडे रूमच रूम दिसत होते. ते घर नाही तर एका महालासारखे वाटत होते. मी शांततेत उभा राहून त्या घरालाच पाहत होतो. संपूर्ण घर हे लाकडाचे बनवले होते आणि त्यावरून नक्षीकाम अगदी सुंदरपणे दिसत होते. तेव्हा त्या आंटी मला म्हणाल्या, तुम्हारा नाम क्या है बेटा. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी मेरा नाम अजय है, मैं पास वाली बैंक में जॉब करता हूँ. तो अजय, ये झूले के सामने वाला कमरा तुम्हारा. तुम अभी नहीं तो सुबह भी सामान डाल सकते हो अपना. तेव्हा मी त्या आंटीला म्हणालो, मगर आंटी इस रूम का किराया कितना होगा. तेव्हा ती आंटी मला म्हणाली, 3,000 रुपये महिना और 10,000 रुपये डिपॉझिट. मग मी स्वतःशीच विचार केला, असंही आपण लॉजवाल्याला 600 रुपये एका दिवसाचे देतच होतो. मग त्या मानाने हा रूम तर फारच स्वस्त मिळाला. तेव्हा मी त्या आंटीला म्हणालो, आंटी मैं खाना खा के आज रात को ही यहाँ शिफ्ट हो जाता हूँ. तेव्हाच तिच्या मुलीने मला पिण्यासाठी पाणी दिले. तिने ग्लास हा ट्रेमध्ये न आणता हातातच पकडला होता. मग जेव्हा मी तिच्या हातातून ग्लास घेऊ लागलो तेव्हाच तिने मुद्दामून माझ्या हाताला तिच्या हाताचा स्पर्श केला. मी तिच्याकडे नजर टाकली तर ती माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. मला तिचा स्वभाव थोडा वेगळाच वाटला. मग मी जेवण करून रात्रीला 8 वाजेला आंटीच्या घरी येऊन पोचलो. 15-20 मिनिटात मी माझा सर्व सामान लावला आणि तोंड हात धुण्यासाठी बाथरूम पाहू लागलो. तेव्हा आंटीची मुलगी बाहेरच फोनवर कोणाशी तरी बोलत होती. मग मी तिला विचारले, दीदी बाथरूम कहाँ आहे. तेव्हा तिने इशारा करून त्या दिशेने बोट दाखवले. मग जेव्हा मी बाथरूममध्ये आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून चकितच झालो. कारण त्या दोघांचेही आतले कपडे दोरीवर टांगलेले होते. म्हणजे आम्हाला सगळ्यांना मिळून एकच लॅट्रिन बाथरूम यूज करायचा होता. मग जसंही मी तोंड हात धुवून बाहेर आलो तसाच मी आंटीला आवाज दिला. मग आंटीही बाहेर आली आणि म्हणाली, क्या हुआ बेटा, क्यों बुला रहे थे मुझे. आंटी मुझे यूज करने के लिए अलग बाथरूम नहीं है क्या. तेव्हा आंटी म्हणाली, बेटा पहले यह पूरा एक ही घर था, बाद में हमने किराए से देने का सोचा. कुछ दिनों के बाद आपके लिए हम अलग से लॅट्रिन बाथरूम बना देंगे. आंटीचं बोलणं ऐकून मी माझ्या रूममध्ये परत आलो आणि बरोबर 10 वाजेला मग मी बेडवर झोपून मोबाईल पाहतच होतो. तेव्हा अचानक आंटीची मुलगी माझ्या रूमसमोर असलेल्या
जुल्यावर येऊन बसली. तिला पाहून मी बेडवर उठून बसलो. अगोदर मी तिला पाहून खूपच घाबरलो. ती माझ्याकडे एकटक नजरेने पाहतच होती आणि बोटांनी इशारे देत ती मला तिच्याजवळ बोलवत होती. मला तर तिचं वागणूक खूपच विचित्र वाटत होते. मग आंटी त्या ठिकाणी येऊन तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि त्यांच्या भाषेत तिला रागवू लागल्या. तशी आंटीची मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. पहिल्याच नजरेत ती माझ्या डोळ्यात बसली होती. पण ती घर मालकींची मुलगी असल्या कारणाने मी थोडा शांतच राहिलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे थोडे उशिरानेच उघडले. असेही मला 10 वाजेला बँकेत ड्युटीसाठी जायचंच होते. मग घड्याळीत पाहिले तेव्हा सकाळचे 8 वाजलेले होते. मग तयार होऊन सरळ नाश्ता करूनच निघायचा मी निर्णय घेतला. म्हणून हातात टॉवेल घेऊन मी बाथरूमच्या दिशेने निघालो. तेव्हाच मला या गोष्टीची कल्पना नव्हती की लॅट्रिन बाथरूम हा सर्वांसाठी कॉमन आहे. मी जेव्हा बाथरूमजवळ आलो तेव्हा आंटीची मुलगी टॉवेल अंगाला लपेटून बाथरूममधून बाहेर निघालीच होती. तेव्हाच आम्हा दोघांच्या नजरा नजर भिडल्या व ती मला पाहून परत गालातल्या गालात हसू लागली आणि मला तिच्याकडे पाहून थोडी भीतीच वाटत होती. कारण जर आंटीने आम्हा दोघांना समोरासमोर पाहिले तर ती मला आत्ताच घर खाली करायला सांगेन. म्हणून मी परत धावतच माझ्या रूममध्ये आलो आणि तेथूनच तिला मी पाहू लागलो. मग जेव्हा ती तिच्या रूममध्ये जात होती तेव्हा पण तिचे डोळे मला शोधत होते. मग 5 मिनिटांनी मी बाहेर येऊन फटक्यात बाथरूममध्ये गेलो आणि समोरचे दृश्य पाहून परत चकित झालो. कारण आंटीच्या मुलीचे आतले कपडे ओले होऊन खालीच पडले होते. मग मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा आंटी ही माझीच बाहेर येण्याची वाट पाहत होती. कारण तिलाही तयार होण्यासाठी आज जायचं होतं. मग मला पाहून आंटी म्हणाली, बेटा कोई तकलीफ तो नहीं हुई ना तुम्हें सुबह? त्यावर मी आंटीला म्हणालो, नाही आंटी, सब ठीक आहे. आणि मी माझ्या रूममध्ये तयार होण्यासाठी आलो. तयार होऊन जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा आंटीची मुलगी झुल्यावरच बसून झोके घेत होती आणि माझ्याकडे बघून मला तिच्या जवळ बोलू लागली. आंटी पण बाथरूममध्ये होत्या. मग मी जेव्हा तिच्याजवळ आलो तेव्हा तिने मला एक चिठ्ठी दिली. त्यात तिचा मोबाईल नंबर होता आणि खाली तिचं नाव अंजली असं लिहिले होते. मग ती मला म्हणाली, तुम्हारा नाम क्या है? तेव्हा तिला मी माझे नाव अजय सांगितले आणि ती म्हणाली, रात को मिस कॉल करना, फिर मैं तुम्हें फ़ोन करूँगी और तुम्हारा नाम भी बहुत अच्छा है. तिचे म्हणणे ऐकून मी कामावर निघालो. बँकेत पोहोचल्यावरही मी तिच्याचबद्दल विचार करत होतो. ही अंजली स्वतःहून तिचा नंबर कसा काय मला देऊ शकते? अजून तर आमची पूर्णपणे ओळखही झाली नव्हती. मला येऊन या ठिकाणी 1च दिवस झाला आणि 1च दिवसात मी तिला इतका आवडू लागलो. मग संध्याकाळी 6 वाजेला जसा मी रूमवर आलो तेव्हा आंटीच्या घरी 4-5 लोक जमलेली होती. मी शांततेत त्यांच्याकडे न पाहता सरळ रूममध्ये आलो आणि त्यांच्या गप्पा ऐकू लागलो. पण त्यांची भाषाही माझ्या डोक्यात घुसतच नव्हती. एवढं नक्की कळत होतं की ते एकमेकांवर खूप रागवत होते. मग अर्धा तासांनी ते लोक बाहेर निघाले आणि तेव्हाच मी पण रूममधून बाहेर आलो. बाहेर येऊन पाहिलं तर आंटीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्या खूपच नर्वस झाल्या होत्या आणि अंजली पण आंटीच्या शेजारी उभी राहून आंटीला सांत्वन देत होती. मग मी आंटीला विचारले, आंटी कोई प्रॉब्लम हुई है क्या? फिर तुम क्यों रो रही हो? तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, यह हमारा आपस का मामला है, तुम्हें समझ में नहीं आएगा. आंटीचे म्हणणे ऐकून मी सरळ तयार होऊन जेवणासाठी निघालो. जेवण करून मी जेव्हा घरी आलो तेव्हा अंजली माझ्याच मिस कॉलची वाट पाहत होती. ती अजूनही ओरंड्यात बसून मोबाईल पाहत होती. आता रात्रीचे 11 वाजले होते. अंजलीला मिस कॉल करावा की नाही याबद्दलच मी विचार करत होतो. जर तो मोबाईल आंटीजवळ असला तर? असे अनेक प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उद्भवत होते.
पण तरी एक मन म्हणत होतं, करून तर पाहावा. मिस कॉल त्यानंतर पाहिले जाईल. मग मी हिंमत करून अंजलीच्या मोबाईलवर मिस कॉल केला आणि 0 मिनिटातच तिकडून फोनही आला आणि ती तिकडून म्हणाली, हॅलो, कोण? तेवढ्यात मी अंजलीला म्हणालो, हेलो अंजली, मैं अजय बोल रहा हूँ, तुम आ रही हो ना? तेव्हा ती मला म्हणाली, रात को दरवाजे की कड़ी मत लगाना, मैं कभी भी तुम्हारे पास आऊंगी. एवढं बोलून तिने फोन कट केला आणि मी इकडे विचारातच पडलो. हे काय बोलली? असं वाटत होतं की उगीच तिला फोन केला. आपल्या रूममध्ये येऊन तिला काय सांगायचे आहे? मग मी पण दाराची कडी उघडी ठेवूनच झोपलो आणि बरोबर मध्यरात्रीला 2 वाजेला कोणाच्या तरी स्पर्श माझ्या चेहऱ्यावर झाल्याचा मला भास झाला. मी उठून पाहिले तेव्हा समोर अंधार होता. मला समोरची व्यक्ती कोण आहे तेही समजत नव्हते. मग काही वेळाने डोळ्यांना स्पष्ट दिसू लागले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या ठिकाणी अंजली नसून आंटी या गाऊन घालून माझ्यासमोर उभ्या होत्या. मी विचारातच पडलो. फोन तर अंजलीने उचलला होता. मग या ठिकाणी ती नसून आंटी कशी काय आली? मग आंटीने लाईट ऑन केला आणि दाराला कडी लावून त्या माझ्या अगदी शेजारी चिटकून बसल्या. एवढ्या जवळ मी प्रथमच कोणत्या तरी बाईजवळ बसल्यामुळे माझे हातपाय थरथरायला लागले. जर आंटी आपल्याला बरं वाईट बोलली तर आपलं काही खरं नाही. मग मी स्वतःहून आंटीला म्हणालो, आंटी, इतने रात को आप यहाँ कुछ काम था क्या? त्यावर आंटी मला म्हणाली, मुझे तुमसे बहुत ज़रूरी काम था, इसलिए इतने रात को आना पड़ा अजय. आंटी आपल्या गाऊनची हुक उघडतच मला सांगत होती, अजय, तुम मुझे बहुत अच्छे लगने लगे हो. तुम्हारा सुंदर चेहरा, तुम्हारी बॉडी की फिगर और तुम्हारा शांत स्वभाव इन 2 दिनों में मेरे दिल पर राज करने लगा है. तेव्हा मी आंटीला म्हणालो, मगर आंटी, मैंने आपके बारे में कभी ऐसा सोचा ही नहीं था. तेव्हा आंटी मला म्हणाली, फिर तुमने मेरे मोबाइल पर इतनी रात को मिस कॉल क्यों मारा? तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, मुझे वह नंबर अंजलि ने दिया था. मुझे लगा कि वह नंबर अंजलि का है, इसलिए मैंने उस पर मिस कॉल लगाया था. मगर मुझसे गलती हो गई आंटी. दोबारा मैं उस नंबर पर कभी भी कॉल नहीं करूँगा. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, मैं तुम्हें अच्छी नहीं लगती हूँ क्या? मैं अंजलि से सुंदर नहीं हूँ क्या? मुझ में ऐसी क्या कमी है जो तुम मेरी ओर आकर्षित नहीं हो पा रहे हो? तेवढ्यातच आंटीने त्यांचा हात माझ्या मांडीवर ठेवला आणि हळूहळू आपले ओठ माझ्या ओठांसमोर घेऊन आल्या. मग त्याच वेळेस मी उठून आंटीसमोर उभा राहिलो आणि त्यांना म्हणालो, आंटी, मैंने ऐसा कभी सोचा ही नहीं था, फिर अभी सोच लो. मुझे निराश मत करो अजय, मैं बहुत उम्मीद के साथ तुम्हारे पास आई हूँ. आंटी वारंवार त्यांचे ओठ माझ्या ओठांजवळ घेऊन येत होती. मगर आंटी, आपको मेरी ज़रूरत क्यों है? तेव्हा आंटीने माझा हात पकडला आणि त्यांच्याजवळ बसून त्या मला सांगू लागल्या, देखो अजय, मेरे पति को गुजरे हुए 8 साल हो गए हैं. इन 8 सालों में मैं मेरा अकेलापन कैसे दूर करती थी वो मुझे ही पता है. हर औरत को जीवन जीने के साथ कुछ खुशियाँ भी चाहिए होती है और वह खुशियाँ उसे एक आदमी या पति ही दे सकता है. आदमी को जो चीज़ चाहिए होती है वो चीज़ वह बाहर भी पा सकता है, मगर औरत को दायरे में रहकर ही काम करना पड़ता है. इसलिए जो खुशी मुझे तुमसे चाहिए उसे आज तुम मुझे दे दो. मी खूपच विचारात पडलो होतो आणि कन्फ्यूजही झालो होतो. काय करावे काहीच समजत नव्हते. पण आलेला क्षण सोडावासाही वाटत नव्हता. कारण अंजलीपेक्षा आंटी खरंच खूपच सुंदर होती. दोघांपैकी एक तरी आपल्या हाती आली याचा मला आनंदच होता. म्हणून मी आंटीलाही नाही म्हणू शकलो नाही. मला तिची व्यथा समजत होती. म्हणून मी पण आंटीचे दोघं हात माझ्या हातात पकडले आणि हळूहळू माझे ओठ आंटीच्या ओठांपर्यंत नेऊन ठेवले. आता आंटीनेही
आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले आणि माझ्या त्या ठिकाणी जोराचा स्पर्श केला. मी लागलीच माझे ओठ आंटीचा ओठांवर टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत मी आंटीचा ओठांचा रस चाखत राहून भरभरून प्रेम करत राहिलो. मग सकाळच्या 4 वाजेपर्यंत मी आंटीलाही आनंद दिला आणि स्वतःही खूपच खुश झालो. आंटी तिच्या रूममध्ये न जाता माझ्याच रूममध्ये झोपून राहिली. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा घड्याळीत 9 वाजले होते. आंटी अजूनही गाढ झोपेत होती. भरपूर दिवसानंतर आज तिचा थकवा निघाला असावा म्हणून तिला डिस्टर्ब न करता मी तसाच तयार होण्यासाठी बाहेर आलो आणि फटक्यात आंघोळ करून तयार झालो, कारण मला कामावर जायला उशीर झाला होता. मी जातेवेळी आंटीलाही उठवले होते आणि आंटी व मला बाहेर येताना अंजलीने पाहिले. तेव्हा ती आमच्या दोघांकडेच पाहत होती. मग आंटीही आपला गाऊन व्यवस्थित करून तिच्या रूममध्ये शिरल्या आणि मी अंजलीकडे पाहत घरातून बाहेर आलो. बँकेत दिवसभर मी अंजलीबद्दलच विचार करत राहिलो. का तिने स्वतःच्या नंबराऐवजी आंटीचा नंबर दिला असावा? नाहीतर तिच्याही आईची अवस्था तिच्याने पाहिली जात नसावी म्हणून तर नाही ना दिला असावा. मला तर काहीच समजत नव्हते. डोकी अगदी पागील झाले होते. बँकेत कामातही चित्त लागत नव्हते. पण आंटी आपल्या हातात आली याचाही आनंद होत होता. मग संध्याकाळी मी जेव्हा रूमवर परत आलो तेव्हा अंजली झोक्यावरच बसली होती आणि मला पाहून ती म्हणाली, अजय, मुझे तुमसे यह उम्मीद नहीं थी. मैं पूरी रात तुम्हारे फ़ोन का इंतज़ार करती रही और तुमने मजा मेरे माँ के साथ लिए. अंजलीचे म्हणणे ऐकून मी चकितच झालो. मग मी तिला म्हणालो, अंजली, गलती इसमें मेरी नहीं है. जो नंबर तुमने दिया था मैंने उसी पर मिस कॉल लगाया था, मगर तुम्हारे बजाय वह फ़ोन तुम्हारे माँ ने उठाया और जो उनको करना था वह हम दोनों ने भी किया. तेव्हा अंजली मला म्हणाली, एक बार वह पर्ची देना मुझे जो मैंने कल तुम्हारे हाथ में दी थी. मी लागलीच रूममध्ये जाऊन ती चिठ्ठी घेऊन बाहेर आलो आणि अंजलीच्या हातात दिली. ती तो नंबर पाहून शॉकच झाली. मग मी तिला म्हणालो, यही नंबर तुमने मुझे दिया था ना, अब इसमें मेरी क्या गलती है? तेव्हा अंजली मला म्हणाली, गलती तुम्हारी नहीं थी, गलती मेरे से ही हुई है. बाकी के नंबर सब सेम है. जो लास्ट वाले 2 अंक है उसमें गड़बड़ होने की वजह से मेरे मोबाइल की जगह माँ के मोबाइल में रिंग बजी. अब तुम बताओ अंजली, मैं क्या करूँ? त्यावर अंजली मला म्हणाली, मैं भी तुमसे बहुत प्यार करती हूँ अजय. जब से मैंने तुमको देखा था तब से मुझे मेरी पति की याद आने लगी थी, क्योंकि तुम्हारा चेहरा उनसे काफ़ी मिलता जुलता है. मग मी तिला म्हणालो, अंजली, तुम्हारी शादी हो चुकी है, फिर तुम यहाँ क्या कर रही हो? तेव्हा अंजली मला सांगू लागली, जब मेरी शादी होकर 2 महीने हो चुके थे तब मुझे बहुत बुखार आया और उस बुखार की वजह से मेरे बच्चेदानी पर गहरा असर हुआ. जब मेरी सोनोग्राफी हुई तब पता चला कि मैं कभी माँ नहीं बन सकती, इसलिए मेरे पति ने मुझे तलाक दे दिया. कुछ दिन पहले माँ ने मेरी दूसरी शादी की बात करवाने कुछ लोगों को घर पर बुलाया था, मगर मेरी सच्चाई जानकर उन्होंने भी मुझसे शादी करने से इनकार कर दिया. अब मैं अकेली औरत, मेरे दिल की बात किसे सुनाऊं? एक तुम ही थे, मगर अब तुम भी माँ के चक्कर में पड गए. तिच्यावर खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. तिला खरंच कोणाच्या तरी आधार आणि सहारा हवा होता. मग मी अंजलीला विचारले, अंजली, आंटी कहाँ है? तेव्हा ती मला म्हणाली, माँ बाजार गई है, बहुत टाइम हो गया है, अभी आती ही होगी. मग अंजलीला मी म्हणालो, अंजली, तुम डरो मत, मैं ज़रूर कुछ ना कुछ रास्ता निकालूंगा. कल सुबह तक तुम्हारे भी अच्छे दिन आ जाएंगे. एवढं बोलून मी तयार होण्यासाठी गेलो. तेवढ्यातच आंटीही बाजारातून घरी आल्या आणि मला शोधू लागल्या होत्या. मग जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा आंटी मला म्हणाल्या, अजय, तुम तैयार हो जाओ, मैं तुम्हारे लिए चाय बनाती हूँ और रात का खाना तुम हमारे साथ ही खाना. मग आंटीच्या हाताची कडक चहा पिऊन मी आंटीला म्हणालो,
आंटी, आपसे मुझे बहुत ज़रूरी बात करनी है. थोडा मेरे रूम में आओ ना. आंटी आल्यावर मला म्हणाली, अरे अजय, आज इतने जल्दी? पहिले खाना तो खा लेते, फिर पूरी रात है हमारे पास. एवढं बोलून आंटीने माझ्या गालाचा मुक्का घेतला. आंटी रुको, मुझे आपसे अंजलि के बारे में बात करनी है. आप उसकी दूसरी शादी के बारे में क्यों नहीं सोच रही है? तेव्हा आंटी मला म्हणाली, मैं तो बहुत दिनों से प्रयास कर रही हूँ अजय कि अंजलि की शादी हो जाए, मगर उसकी सच्चाई और बीमारी के बारे में जिसको भी बताया उसने शादी करने से इनकार कर दिया. मैं भी चाहती हूँ कि मेरी बेटी एक अच्छे घर में जाकर अपना संसार बसाए, मगर शायद उसके नसीब में ऐसी बात नहीं लिखी है. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आप प्रयास क्यों नहीं करते? कोई ना कोई जरूर होगा उसके नसीब में. तेव्हा आंटी मला म्हणाली, जब उसकी शादी होगी तब होगी. तुम क्यों इतना टेंशन ले रहे हो अजय? आंटी माझ्या गळ्यात हात टाकून मला सांगू लागल्या, जो तुम्हारे सामने है उस पर तुम ध्यान दो. आंटी वारंवार मला चिटकत होत्या. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, अगर मैंने अंजलि से शादी की तो आप मुझे अपना दामाद बनाएंगे? मी असं बोलल्यावर आंटी लागलीच माझ्यापासून लांब झाल्या आणि म्हणाल्या, तुम सच बोल रहे हो या झूठ? मग मी आंटीला म्हणालो, मैं बिल्कुल सच बोल रहा हूँ. अगर मैं आपका दामाद बना तो तुम दोनों को बराबरी से खुशियाँ देता रहूँगा. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, अगर तुम ऐसा करते हो तो मेरी सारी जायदाद तुम्हारे नाम कर दूंगी, क्योंकि हम दोनों को तुम्हारे जैसे लड़के की सख्त ज़रूरत है, जो हमारी देखभाल कर सके और हमें खुश रख सके. मग ही आनंदाची बातमी मी अंजलीला देण्याचे ठरवले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर बरोबर 11 वाजेला मी अंजलीला फोन केला आणि माझ्या रूममध्ये बोलवले. ती जेव्हा माझ्या रूममध्ये आली तेव्हा ती मला म्हणाली, अरे अजय, इतनी रात को तुम्हारे पास? तो वहाँ आने का समय होता था. आज तुमने मुझे किस लिए बुलाया है? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, शादी से पहले अपने होने वाले बीबी को जी भर के देखने के लिए बुलाया है. तेव्हा अंजली मला म्हणाली, मैं कुछ समझी नहीं, तुम क्या कहना चाहते हो? मग मी दाराची कडी लावली आणि अंजलीच्या शेजारी अगदी चिटकून बसला आणि तिला म्हणालो, अंजलि, मैंने तुमसे शादी करने का फैसला किया है और तुम्हारे माँ ने भी हमारी शादी को हरी झंडी दे दी है. अब तुम्हें मुझे इशारे कर कर बुलाने की ज़रूरत नहीं है. तुम खुद होकर मेरे पास आ सकती हो. मी असं सांगितल्याबरोबर अंजलीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मग तिने लागलीच मला घट्ट मिठीत घेतले आणि म्हणाली, मैं इसी दिन के इंतजार में थी अजय. मग अंजलीने वेळ वाया न घालवता माझ्या ओठांवर ओठ टिकवले आणि तब्बल 1 तासापर्यंत माझ्या ओठांचा ती रस चाखत राहिली. मग हळूहळू आम्ही दोघांनीही आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून रात्रभर भरभरून प्रेम केले. खरंच जी मजा अंजलीमध्ये होती ती मला आंटीमध्ये जाणवली नाही. दुसऱ्या दिवशी मी 5 दिवसाची रजा टाकली आणि सकाळीच 11 वाजेला कोर्टात जाऊन अंजलीशी कोर्ट मॅरेज केले. मग आंटीच्या वाद्यानुसार आंटीने तिची सारी संपत्ती माझ्या नावावर केली. आता मी, अंजली आणि आंटी त्याच घरात राहून सुखाचा संसार पाहत होतो. मी आंटीचा जावई झालो होतो, म्हणून तिने माझ्याशी दुरी बनवली होती. मलाही अंजलीशिवाय दुसऱ्या कोणत्याच बाईमध्ये इंटरेस्ट राहिलेला नव्हता. आमच्या लग्नाचे 4 वर्ष झाल्यानंतर आम्ही दोघांनीही एका अनाथ आश्रमातून एक लहान बाळ दत्तक घेतले. आता पूर्ण परिवार त्या बाळामध्येच रमलेले राहायचे. अशा प्रकारे साऊथ इंडियन आंटीच्या घर तर मला राहण्यासाठी मिळालेच होते, पण तिची मुलगी माझी बायको होऊन माझा संसार पाहेल याची मी कल्पनाही केली नव्हती.